आजच्या या विश्लेषणात स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्याच अगदी जिव्हाळ्याचा आहे, रोजच्या कामाचा ताण. खरं सांगायचं तर टायपिंग, रिसर्च, प्रेझेंटेशन्स बनवणे किंवा अगदी रोजचं प्लॅनिंग या सगळ्यामध्ये आपला किती वेळ जातो नाही का? पण आता हे ओझं हलकं करण्याची वेळ आली आहे. विद्यार्थी, कंटेंट क्रिएटर्स आणि प्रोफेशनल्ससाठी डिझाईन केलेल्या काही अत्यंत भन्नाट आणि स्मार्ट AI टूल्सचं आपण आज सविस्तर विश्लेषण करणार आहोत. ही टूल्स आपली रोजची कंटाळवाणी कामं कशी चुटकीसरशी सोडवू शकतात ते आपण बघूया. आता एक साधा प्रश्न पडतो, रोजच्या टायपिंग आणि रिसर्चमध्ये नेमका किती वेळ खर्ची पडतो? उत्तर अगदी स्पष्ट आहे, दिवसाचे कित्येक तास. तीच माहिती टाईप करणे, अनेक पेजेस वाचून संदर्भ शोधणे, यात प्रचंड ऊर्जा जाते. पण इथूनच खरी मजा सुरू होते. या समस्येवर मात करण्यासाठी आता AIची एक स्वतंत्र इकोसिस्टम तयार झाली आहे. ही फक्त साधी टूल्स नाहीत, तर खऱ्या अर्थाने आपले डिजिटल असिस्टंट्स आहेत, जे कामाचा वेग अक्षरशः दुप्पट-तिप्पट वाढवतात. बरं, एकाच वेळी खूप माहितीचा भडीमार नको, म्हणून आपण याची व्यवस्थित विभागणी करूया. आजच्या या सादरीकरणाची रूपरेषा अशी असेल: आधी रिसर्च आणि फास्ट रायटिंग, मग कोडिंग आणि डिझाईन, त्यानंतर डेटा ॲनालिसिस आणि ऑटोमेशन, मग करिअर आणि दैनंदिन कामातली मदत, आणि शेवटी भविष्यातील कामाची पद्धत नेमकी कशी असेल यावर आपण नजर टाकूया. आता इथे स्क्रीनवर पाहिल्यास आपल्याला पारंपरिक पद्धत आणि आधुनिक पद्धतीमधला फरक अगदी स्पष्ट दिसेल. डावीकडे पहा, ती जुनी संथ पद्धत, जिथे तासनतास टायपिंग सुरू आहे, भली मोठी PDF कागदपत्रे वाचली जात आहेत आणि सर्व काही मॅन्युअली होतंय. आणि आता उजवीकडे बघा, AI सक्षम पद्धत. इथे झटपट समरी मिळतेय, व्हॉइस टायपिंगमुळे सेकंदात मजकूर तयार होतोय आणि फॉर्मॅटिंग तर आपोआपच होतंय. हा केवळ वेळेचा बचाव नाहीये, तर कामाच्या पद्धतीत झालेला एक खूप मोठा आणि स्मार्ट बदल आहे. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया, रिसर्च आणि फास्ट रायटिंग, जिथे मॅन्युअल टायपिंगचा पूर्णपणे कंटाळा घालवणारी टूल्स आपण पाहणार आहोत. सुरुवात करूया विस्पर फ्लो या टूलने. जरा विचार करा, कीबोर्डवर सतत बोटे चालवण्याऐवजी जे मनात येतंय ते फक्त बोलायचं आणि ते लगेच टाईप होतंय. हे एक अफलातून व्हॉइस टू टेक्स्ट टूल आहे. मनात येणारे विचार फक्त उच्चारायचे आणि ते तत्काळ अचूक मजकुरात बदलले जातात. रोजचे डिगभर ईमेल्स पाठवणे असो किंवा मीटिंगच्या महत्त्वाच्या नोट्स काढणे, या टूलमुळे ते काम अक्षरशः सेकंदांत होतं. यामुळे दिवसाचा कितीतरी मोठा वेळ वाचतो हे नक्की. आता 50 पानांचा रिपोर्ट किंवा भली मोठी PDF वाचणं म्हणजे किती कंटाळवाणं काम असू शकतं हे आपण सर्वच जाणतो. ही डोकेदुखी दूर करण्यासाठी नोटबुक LM हा एक हुकमी एक्का आहे. फक्त ती PDF किंवा रिपोर्ट या टूलमध्ये अपलोड करायचा आणि कमाल बढा. हे टूल त्या कंटाळवाण्या मजकुराची एक अतिशय सुंदर पॉडकास्टसारखी ऑडिओ समरी तयार करतं. म्हणजे ट्रॅफिकमध्ये अडकलेला असताना किंवा चालताना ही समरी ऐकून संपूर्ण रिपोर्टचा विषय सहज समजून घेता येतो. आहे की नाही भारी? याच कॅटेगरीतलं आणखी एक टूल म्हणजे ग्रॉक. आजकाल जगभरात किंवा सोशल मीडियावर नक्की काय चाललंय हे शोधण्यासाठी आपण सतत स्क्रोल करत राहतो. ग्रॉक हे सगळं रिअल टाईम न्यूज आणि ट्रेंड्स अगदी एकाच जागी घेऊन येतं. इतकंच नाही तर सोशल मीडियावर सुरू असलेल्या गुंतागुंतीच्या चर्चा, ज्याला आपण चॅटर्स म्हणतो, त्या अगदी स्पष्ट आणि सोप्या भाषेत समजावून सांगण्याचं काम हे करतं. माहितीच्या या महापुरात न रेंगाळता नेमकी अपडेट मिळवण्याचा हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. आता वळूयात दुसऱ्या भागाकडे, कोडिंग आणि डिझाईन टास्क. आणि हो, यासाठी कोणत्याही सखोल तांत्रिक ज्ञानाची अजिबात गरज नाही. Google AI स्टुडिओ आणि जेमिनी प्रोच्या मदतीने गोष्टी कशा सोप्या होतात ते पाहूया. स्टेप 1, फक्त आपल्या नेहमीच्या बोलण्याच्या भाषेत म्हणजेच नॅचरल लँग्वेजमध्ये काय हवंय ते सांगायचं. स्टेप 2, हे टूल त्यावर प्रक्रिया करेल. आणि स्टेप 3, थेट तुमच्या समोर UI आणि फंक्शनल ॲपचे प्रोटोटाइप्स तयार असतील. म्हणजे एखादी भन्नाट आयडिया प्रत्यक्षात आणण्यासाठी आता जाडजूड कोडिंगची पुस्तकं वाचत बसण्याची अजिबात गरज नाही. आणि जेमिनी प्रो कोडिंगसाठी इतकी शक्तिशाली आहे हे यावरून अगदी स्पष्ट होतं. एखादी साधी कागदावर काढलेली डिझाईन किंवा वायरफ्रेम इमेज म्हणून अपलोड केली की हे टूल एकाच झटक्यात त्यावरून थेट वापरण्यायोग्य UI कोड तयार करतं. व्हिज्युअल डिझाईन आणि तांत्रिक अंमलबजावणी यांच्यातला हा एक अत्यंत वेगवान दुवा आहे. तासनतास बसून कोड लिहिण्याचं काम आता लिटरली काही क्षणात पूर्ण होतं. आता एका अशा प्रसंगाची कल्पना करा, अगदी 15 मिनिटात एक महत्त्वाचं प्रेझेंटेशन द्यायचंय आणि हातात फक्त काही कच्च्या विस्कळीत नोट्स आहेत. अशा वेळी किमी हे टूल आपला जीव वाचवू शकतं. हे टूल त्या साध्या कच्च्या नोट्स घेतं आणि काही क्षणातच त्यातून अत्यंत आकर्षक, प्रोफेशनल दिसणाऱ्या प्रेझेंटेशन स्लाइड्स तयार करतं. डिझाईन आणि फॉर्मॅटिंगवर जाणारे ते मोलाचे तास इथे वाचतात आणि आपला संपूर्ण फोकस फक्त माहिती प्रेझेंट करण्यावर राहतो.
आता आपण तिसऱ्या स्तंभाकडे जाऊया, डेटा ॲनालिसिस आणि ऑटोमेशन, जिथे गुंतागुंतीची आकडेवारी आणि रोजचे किचकट कामं अगदी सोपी केली जातात. आणि हे उदाहरण अगदी चपखलपणे स्पष्ट करतं की ज्युलियस AI नेमकं काय करतं. डावीकडचा तो गुंतागुंतीचा न समजणारा एक्सेल डेटा पहा. आता ज्युलियस AI मध्ये हा डेटा टाकल्यावर काय होतं? उजवीकडे बघा, अत्यंत स्पष्ट ट्रेंड्स, आकर्षक ग्राफ्स आणि भविष्यातील अंदाजांचे फोरकास्ट अगदी सहज तयार होतात. डेटा वाचून त्याचे निष्कर्ष काढण्यासाठी आता तज्ज्ञ असण्याची गरज उरली नाहीये. हे टूल रॉ डेटाचं एका अर्थपूर्ण आणि सोप्या स्वरूपात रूपांतर करतं. अर्थात डेटा विश्लेषणासोबतच कामाचं ऑटोमेशनही तितकंच महत्त्वाचं आहे. 8nn.io या टूलचा वर्कफ्लो पाहिला तर लक्षात येतं की आपण वैयक्तिक कामं करण्याकडून संपूर्ण प्रक्रियेच्या ऑटोमेशनकडे कसं जाऊ शकतो. आधी विविध ॲप्स एकमेकांना जोडायचे, मग काही नियम आणि ट्रिगर्स सेट करायचे, आणि बस त्यानंतर मीटिंग अलर्ट्स पाठवणे किंवा शेड्यूलिंग करणे यांसारखी कामं आपोआप बॅकग्राऊंडमध्ये होत राहतात. रोजच्या कटकटीतून ही खूप मोठी सुटका आहे. चला आता चौथ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळूया, करिअर आणि दैनंदिन मदत. प्रशासकीय कामांच्या ओझ्यातून हा भाग मोठा दिलासा देतो. नवीन नोकरी शोधत असताना सर्वात मोठा अडथळा कोणता असतो? तो म्हणजे ATS, ॲप्लिकंट ट्रॅकिंग सिस्टम. अनेकदा आपला उत्तम रेझ्युमे फक्त योग्य कीवर्ड्स नसल्यामुळे या सिस्टममध्ये रिजेक्ट होतो. पण ChatGPT ATS रेझ्युमे जनरेटर यावरचा अचूक उपाय आहे. यामध्ये फक्त त्या विशिष्ट नोकरीचं जॉब डिस्क्रिप्शन टाकायचं आणि हे टूल त्या नोकरीच्या गरजेनुसार एक परफेक्ट ATS फ्रेंडली रेझ्युमे त्वरित जनरेट करतं. यामुळे तो रेझ्युमे सिस्टममधून पास होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. आता दैनंदिन कामात ब्राउझरवर आपण किती वेळ घालवतो हे वेगळ्याने सांगायला नको. कॉमेट बाय परप्लेक्सिटी हे थेट आपल्या ब्राउझरमध्येच राहून एक AI असिस्टंट म्हणून काम करतं. ते लांबलचक आणि कंटाळवाणी ऑनलाईन फॉर्म्स भरणे असो किंवा चालू कामाबद्दल लगेच काहीतरी रिसर्च करणे असो, हे टूल सतत आपल्या सोबतीला असतं. एक प्रकारे आपला एक वैयक्तिक सहाय्यक अगदी तत्परतेने मदतीला उपलब्ध असल्यासारखं वाटतं. तर आजच्या या विश्लेषणाचा मुख्य मुद्दा आणि आपला शेवटचा भाग, भविष्यातील कामाची पद्धत. या सर्व टूल्सचा आपल्या कामावर काय परिणाम होणार आहे? शेवटी या सादरीकरणाचा समारोप एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या वाक्याने करूया. AI कोणत्याही माणसाची किंवा कामगाराची जागा घेणार नाही, पण जे लोक आपल्या कामात AIचा हुशारीने वापर करतील ते मात्र नक्कीच इतरांच्या कित्येक पावलं पुढे जातील. आज आपण पाहिलेली ही सर्व टूल्स केवळ काम सोपं करण्यासाठी नाहीत, तर आपली क्षमता कित्येक पटीने वाढवण्यासाठी आहेत. आता प्रश्न हा उरतो की आपण स्वतःची काम करण्याची पद्धत कधी आणि कशी अपडेट करणार आहोत? यावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.